जय श्रीकृष्ण मंडळी. जिओग्राफी भूगोल आजचं लेक्चर 13. ठीक आहे. आपण ज्या नॉर्थच्या रिव्हर होत्या, हिमालयन रिव्हर म्हणतो आपण त्याला, मेजरली 3 आहे. कोणत्या कोणत्या? गंगा, ब्रह्मपुत्र आणि सिंधू, त्या बघितले. आता पश्चिम वाहिनी नद्या. पश्चिम वाहिनी नद्या म्हणजे काय? ज्या कोणत्या समुद्राला मिळत असतील? अरबी समुद्राला. आता अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्यांपैकी दोनच महत्त्वाचे आपल्यासाठी. किती महत्त्वाचे? दोन. पण जनरली ज्या काही दुसऱ्या बाकीच्या आहेत त्या पण आपण बघणार आहोत. दोन कोणत्या नद्या आहे कोणी सांगू शकतं का? नर्मदा आणि तापी. काही ठिकाणी तिला ताप्ती म्हणतात किंवा दासी म्हणतात. नर्मदेची दासी असे म्हणतात तिला. ठीक आहे. पश्चिम वाहिनी नद्या. पुढे बघा, प्रायद्वीपीय किंवा भारतीय द्वीपकल्प म्हणजे सरळ सरळ भारताच्या पठारामधून उगम पावणाऱ्या. आणि एक नदी अशी आहे जी हिमालयातून येते, ती महत्त्वाची आहे आपल्याला. हिमालयातून येऊन ती अशी आपल्या अरबी समुद्राला मिळते. ठीक आहे. बघूया एक एक नदी. तर ह्या ज्या नद्या आहे यांचे प्रामुख्याने काही वैशिष्ट्य आहे. पहिलं वैशिष्ट्य जी आहे ती खचदरी तयार करते. खचदरी म्हणजे काय? रिफ्ट व्हॅली. तुम्हाला मी बोललो ना, बघा परत सांगतो तुम्हाला. ही युरेशियन प्लेट होती, ही इंडियन प्लेट. इंडियन प्लेट कशी गेली? त्याच्या खाली गेली. अशी खाली वाकल्यामुळं काय झालं? इंडियन प्लेट खाली वाकल्यामुळं याच्यावरती हा जो ताण आलेला आहे, या ताणामुळं काय झालं? इथे थोडासा हा भाग इकडे झुकला भारताचा. त्याला काय म्हणतो आपण? एक खचदरी तयार झाली. काय झाली? खचदरी. याला तयार व्हायला लाखो वर्ष लागतात. ठीक आहे. एका 2 वर्षाचे हे जे भौगोलिक रचना असतात त्या 1-2 वर्षात होणाऱ्या असतात का? लाखो लाखो त्याला वर्ष लागतात. ठीक आहे. त्याच्यामुळे असे 2 भाग झाले. आणि या 2 भाग म्हणजेच काय? त्या खचदरीतून एक नदी वाहते आपली. कोणती आहे? नर्मदा नदी. आता जसं आपण हिमालयन रिव्हर बघितलं, एकदा बरोबर लाव. आपण जसं हिमालयन रिव्हर बघितलं, त्या 12माही असतात. कशा असतात त्या? 12माही. आपल्या इकडल्या ज्या रिव्हर्स आहे, महाराष्ट्राच्या साईडच्या वरच्या साईडच्या, या 12 महिने नसतात. ठीक आहे. काही असतील, शक्यतो 99% काय असतात? या सीझनल असतात. कशा असतात? सीझनल. सीझनल म्हणजे काय? पावसाळ्याच्या सीझनमध्ये किंवा मान्सून सीझनमध्ये जानेवारी फेब्रुवारीपर्यंत नद्यांना पाणी असतं. त्याच्यानंतर 3-4 महिने यांना पाणी नसतं. ठीक आहे. दुसरं मेन जे आपण बघितलं होतं, गंगा म्हणा, ब्रह्मपुत्र म्हणा, ह्या 2 नद्या डेल्टा तयार करतात. काय तयार करतात? डेल्टा. डेल्टा का तयार होतो? गाळ वाहून आणल्यामुळं. त्याला आपण कोणता प्रदेश म्हणतो? त्रिभुज प्रदेश. गाळ वाहून आणल्यामुळं तिथे हा त्रिभुज प्रदेश जास्त प्रमाणात तयार होतो. पण इकडं उलट आहे. इकडं गाळ वाहून आणायला तेवढी कॅपॅसिटी पण नाही नद्यांची, तेवढ्या मोठ्या नद्यांचा विस्तार पण नाही. आणि दुसरी गोष्ट, ह्या नद्या जास्त अंतर वाहत पण येत नाही. त्या नद्या, त्यांचं डिस्टन्स पण खूप जास्त असतं. ते पूर्णपणे गाळ वाहून आणतात. त्याच्यामुळं ह्या डेल्टा तयार करत नाही, या खाड्या तयार करतात. काय तयार करतात? खाडी. आता इथं समजून घ्या फक्त. इथं दाखवतो तुम्हाला पुढच्या स्लाईडवर. हे असं. ठीक आहे. ही खचदरी डेल्टा नाही तयार करत. त्यात काय तयार करतात? डायरेक्ट खाड्या पूर्ण. म्हणजे त्यांच्या मधात एकही तुम्हाला बेट आईसलँड सारखं छोटंसं काहीच दिसणार नाही. त्रिभुज प्रदेश म्हणजेच काय? सरळ सरळ त्याच्यामध्ये एक माती, आपण एक समजू शकतो आपल्या समजण्यासाठी, एक मातीचा उंच फुगवटा असा असा कुठेच राहणार नाही. कोणत्या नद्यामध्ये? पश्चिम वाहिनी नद्या. कुठल्या? द्वीपकल्पाच्या, भारतीय द्वीपकल्पाच्या कोणत्याच नदीमध्ये शक्यतोवर तुम्हाला 99% डेल्टा दिसणार नाही. काय दिसणार नाही? डेल्टा. इथं आपला एक प्रश्न फिक्स होऊन जातो. तुम्हाला जर विचारलं खालीलपैकी कोणती नदी त्रिभुज प्रदेश तयार करत नाही, मग कोणती नदी तयार करत नाही याच्यापेक्षा अशी गोष्ट लक्षात ठेवू शकतो आपण, की ज्या भारताच्या द्वीपकल्पाच्या नद्या आहेत त्या डेल्टा तयार करू शकत नाही. ठीक आहे. आणि एक नदी होती, मी शिकवलं तुम्हाला, डेल्टाही तयार करते आणि इस्टुरी तयार करते, खाडी पण तयार करते. कोणती नदी आहे? सांगितलं होतं तुम्हाला मी. मेघना. कोणती? मेघना. लक्षात राहू द्या. ती नदी दोन्ही पण तयार करते. ठीक आहे. पुढं आता पहिली नदी आहे, त्याच्या अगोदर थोडंसं नद्यांचे मुख. ह्या ज्या ज्या मेन मेन नद्या आपल्या, नर्मदा, तापी, माही, साबरमती, या नद्या गल्फ ऑफ खंबात किंवा खंबातच्या आखात, जे की गुजरात जवळ आहे, त्या गुजरातच्या खंबातच्या आखातमध्ये सगळ्या नद्या येऊन मिळतात तिथे. ठीक आहे. उत्तरेस 20 किलोमीटर वगैरे, एवढं काही विस्तार लक्षात ठेवण्याची तुम्हाला काही गरज नाही. विस्तार वगैरे विचारत नाही कोणी. 2 प्रश्न याच्यावरती, की या खंबातच्या आखातामध्ये येणाऱ्या प्रमुख नद्या कोणत्या आहे? 4. नर्मदा, तापी, माही आणि साबरमती. आणि दुसरा प्रश्न असा, खंबातच्या आखात कोणत्या राज्यात आहे? गुजरात. ठीक आहे. सगळ्यात मोठी नदी नर्मदा नदी. आता नर्मदा नदीच्या वरच्या बाजूला काय आहे?
विंध्य पर्वत, खालच्या बाजूला सातपुडा पर्वत. ठीक आहे. ही जी आहे नर्मदा नदी ती अमरकंटक मैकल रांग कुठून येते ती? अमरकंटक मैकल रांग. दोन नद्या तुम्ही मेनली लक्षात ठेवायच्या डिटेलमध्ये, ताप्ती आणि नर्मदा. कारण ह्या दोनच नद्या ज्या अशा आहे त्या पश्चिम वाहिनी आहे. कोणत्या वाहिनी आहे? पश्चिम. याच्यानंतरच्या ज्या मेन नद्या आहे आपल्या त्या सगळ्या पूर्व वाहिनी आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला डीपमध्ये शिकावं लागेल. पूर्व वाहिनी नद्या डीपमध्ये जेव्हा महाराष्ट्राचा भूगोल असेल तेव्हा त्या डीपमध्ये शिकावं लागतील आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर विंध्य आणि सातपुडा यांच्या दरम्यान खचदरीतून जाते ती, हे तुम्हाला माहिती आहे. लांबी शक्यतोवर विचारत नाही. 1, 3, 1, 2 लक्षात राहू त्या जनरली गोष्ट. आणि मध्य प्रदेशची जीवन रेषा. ठीक आहे. अमरकंटक इथून ती उगम पावते. त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या राज्यातून जाते ते पुढे आपण बघणारच आहे. ती भरूच कुठे आहे? गुजरातमध्ये. तिथे ती गल्फच्या आखातमध्ये म्हणजेच अरबी समुद्राला मिळते. कोणत्या समुद्राला मिळते? अरबी समुद्राला. ठीक आहे. कळालं? जास्त काही डीपमध्ये जाण्याची गरज नसते भूगोलामध्ये, कारण ह्या जनरली फॅक्ट्स असतात. काय असतात हे? फॅक्ट्स. याला बॅकबोन नसतं इतिहासासारखं, याच्यामुळे हे झालं, याच्यामुळे ते झालं, असं याला बॅकबोन नसतं. हे जनरल आपल्याला गोष्टी असतात सगळ्या. ठीक आहे. पुढे नर्मदा सर्वात मोठी पश्चिम वाहिनी. परत टाकली तुमच्यासाठी स्लाईड एक इंडियाचा थोडासा मॅप घेऊन, म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी. हा खाली काय? महाराष्ट्र, वरती मध्य प्रदेश. ठीक आहे. अमरकंटकपासून मध्य प्रदेश, त्याच्यानंतर गुजरात. ठीक आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात. कोणत्या कोणत्या स्टेटमधून जाते ती? मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात. ठीक आहे. पुढं काय तयार करते ती? जॉर्ज. जॉर्ज म्हणजे महाराष्ट्र. एक मिनिट समोर क्लिअर करतो तुमचं. जॉर्ज म्हणजे काय? मोठे घळई टाईप. म्हणजे जॉर्ज म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता दोन्ही बाजूला उंच टेकड्या आहे आणि मधातून नदी जाते, खचदरीतून जाते ना ती, म्हणजे एकदम खोल भाग तयार करते. काय तयार करते ती? खोल भाग. जशी आपली ब्रह्मपुत्रा नदी तयार करते. कुठे तयार करते ती? नामच्या बरवाजवळ. काय नाव आहे त्याला? सांगसू ग्रँड कॅनॉन, असा काहीतरी एक प्रकार. ठीक आहे. त्याच्यानंतर धुवाधार, हे तर माहिती आहे तुम्हाला. धुवाधार, आता धुवाधार चालू आहे ना सगळीकडे. धुवाधार धबधबा. ठीक आहे. धुवाधार धबधबा कोणत्या नदीवर आहे आणि कोणत्या राज्यामध्ये? मध्य प्रदेश. हे सांगितलं तुम्हाला. भरूच जवळ त्या अरबी समुद्रात मिळते. ठीक आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. मुकाशी आलिया बेट नावाचं एक काहीतरी आईसलँड सारखं थोडंफार एक ती जिओग्राफिकल स्ट्रक्चर तयार करते असं म्हणू शकता तुम्ही. आलिया बेट. कोणतं? आलिया बेट. डीपमध्ये न जाता छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. नर्मदा नदीचा उगम कुठे होतो? अमरकंटक. तिचा जो आपण म्हणतो ती अरबी समुद्राला ज्या ठिकाणी मिळते ते ठिकाण कोणतं आहे? भरूच म्हणा, भरूच म्हणा. इंग्लिश आणि मराठीमध्ये टोनिंगमध्ये फरक असतो. ठीक आहे. आणि मुकाची काय तयार करते ती? आलिया बेट. त्या नदीवरचा जर फेमस वॉटरफॉल धबधबा जर विचारला तुम्हाला तर कोणता आहे? धुवाधार धबधबा. ठीक आहे. पुढं काय आहे माहिती आहे का? याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं हे धुवाधार याला नाव याच्यासाठी दिलेलं आहे की तुम्हाला स्मोक टाईप थोडंसं धुव्यासारखं. कशासारखं? धुव्यासारखं तुम्हाला तिथे वातावरण दिसते जेव्हा ती नदी खाली कोसळते टेकडीवरून. ठीक आहे. कळालं का? पुढे आता या स्लाइडवर तुम्हाला काहीच लक्षात ठेवायचं नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. नर्मदा नदीची जी सर्वात मोठी उपनदी ती कोणती आहे? तवा. ठीक आहे. आणि तिच्या ज्या दोन उपनद्या आहेत हलोन आणि बंजर, ह्या कान्हा नॅशनल पार्कमधून जातात. ठीक आहे. म्हणजे एक गोष्ट जनरली लक्षात ठेवा इथे की कान्हा नॅशनल पार्क हे कोणत्या नदीच्या जवळ आहे? नर्मदा नदीच्या जवळ. ठीक आहे. कुठे कान्हा नॅशनल पार्क? मध्य प्रदेश. ओके. उपनद्या शक्यतोवर विचारल्या जाणार नाही, कारण एवढ्या डीपमध्ये याच्यावरती आला जनरली प्रश्न तर तिच्या राईट बँक आणि लेफ्ट बँक. ठीक आहे. याच्यावरती डीपमध्ये तुम्हाला जास्त प्रश्न राहणार नाही. आणि डीपमध्ये येणारे जर प्रश्न असतील, बघा आपण भारताचा भूगोल शिकत आहे. कोणता भूगोल शिकत आहे आपण? भारताचा. भारताचा भूगोल शिकताना एवढ्या डीपमध्ये पेनिसुलार की भारतीय द्वीपकल्पाच्या नद्यामध्ये जाण्याची गरज नसते. जेव्हा आपण महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये येऊ, कोणत्या भूगोलमध्ये? महाराष्ट्राच्या, तेव्हा जी नदी महत्त्वाची आहे ती कोणत्या जिल्ह्यामधून जाते? राज्यामधून नाही. काय? कोणत्या जिल्ह्यामधून जाते? कोणत्या तिला उपनद्या मिळतात? महाराष्ट्राशी संबंधित ज्या काही गोष्टी असतील त्या आपण महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये क्लिअर करणार आहोतच. सध्या फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवा, तिची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? तवा. ठीक आहे. बाकी या स्लाइडवरचं तुमचं काही लक्षात नसेल तरी चालून जाईल. पुढे राज्य.
आता बघा, हे महाराष्ट्राचा हा जो टॉपचा भाग आहे तिथून जाते ती, त्याच्यामुळं आपल्याला असं काही जणांना असं वाटेल की महाराष्ट्रातून ती जात नसावी. बरोबर, ठीक आहे. मध्य प्रदेश सर्वाधिक प्रवाह, महाराष्ट्राजवळ सीमालगत जाते ती, एकदम सीमा, अशी एक छोटीशी सीमा तयार करते ती, ठीक आहे. तिच्यावरती जे प्रमुख जे प्रकल्प आहे, इंदिरा सागर, त्याच्यानंतर महेश्वर, ओंकारेश्वर, सरदार सरोवर, 4 महत्त्वाचे धरणं आहे तिच्यावरती. आपला धरणांसाठी पण एक स्पेशल व्हिडिओ बनवावा लागणार आहे आपल्याला. भारतातील सर्वात मोठे धरण आणि भारतातील इतर महत्त्वाचे धरणे, सर्वात मोठे, सर्वात उंच, सर्वात लांब, ह्या 2-3 गोष्टी कव्हर झाल्या की हे जे काही आपल्या मेन नद्या आहेत तिच्यावरची आपण धरणं बघणारच आहोत. सध्या जनरल इंट्रोडक्शन म्हणून बघून घ्या. इंदिरा सागर, त्याच्यानंतर महेश्वर, ओंकारेश्वर आणि सरदार सरोवर. तर हे सरदार सरोवर इथं तुम्हाला माहिती काय आहे? स्टॅच्यू ऑफ, काय म्हणतात त्याला, युनिटी नाव आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी. त्याची उंची 182 काय मीटर, 182 मीटर. नक्की नक्की ना? जास्त बघा, एक जनरल गोष्ट करायची, 182 मीटर, 1 मीटर, 100 मीटरची रनिंग मारता ना तुम्ही, 100 मीटरची रनिंग मारता ना, मग 100 मीटर अंतर किती असेल, मग एक त्याच्या पुढे 82 मीटर, एवढं त्याचं त्या पुतळ्याची हाईट आहे, ठीक आहे. आपण काय म्हणतो त्यांना, स्टॅच्यू ऑफ युनिटी. आणि त्यांना इतिहासात काय म्हणून संबोधले जाते? लोह पुरुष. काय? लोह पुरुष. म्हणून तो पूर्ण जो पुतळा आहे तो कशाचा बनवलेला आहे? आयर्न. बरोबर आहे. काय सांगितलं उत्तर तुम्ही अगोदर? महापुरुष. वा, महापुरुष म्हणा, लोह पुरुष म्हणा, एकच आहे, ठीक आहे. बरं, लक्ष द्या. जनरली नद्यांवरचे जे प्रश्न असतात, जनरली वरच्या टॉपच्या 3 नद्यांचे प्रश्न डीपमध्ये येतात, ठीक आहे. आणि या नद्यांचे तुम्हाला जर प्रश्न विचारले तर सपोज ही नदी कोणत्या कोणत्या राज्यातून जाईल, पहिला प्रश्न असा बनतो, तिचा उगम, ठीक आहे. त्याच्यानंतर तिच्यावर असणारी धरणं किंवा एखादं महत्त्वाचं शहर, त्या नदीच्या काठी एखादं महत्त्वाचं शहर कोणते, ठीक आहे. पुढे तापी, नर्मदेची जुळी बहीण म्हणतात तिला, ठीक आहे. तापी कुठे आहे? नर्मदेच्या खाली, सातपुडा रांगेच्या जवळ, ठीक आहे. आता हिचा जो उगम आहे तू कुठे आहे? मुलताई. मध्य प्रदेशमधूनच येतात या नद्या. आता मध्य प्रदेशमधूनच काय येत असतील बरं या नद्या? मध्य प्रदेशमध्ये कोणता पर्वत आहे? सातपुडा, परत विंध्य पर्वत, ठीक आहे. सातपुडा व सातमाळा अजिंठा दरम्यान, अजिंठा आणि सातपुडाचा काही संबंध आहे का? सांगा. डोंगररांगा काय त्यांच्या जवळ आहे, ठीक आहे. अजिंठा दरम्यान जी खचदरी आहे तिथून ती प्रवाह करते, ठीक आहे. आणि शहर जे महत्त्वाचं, तापी नदीच्या काठी जे सर्वात महत्त्वाचं शहर आहे ते कोणते? सुरत. त्याला काय म्हणतो आपण? कापड आणि व्यापारी केंद्र येते प्रामुख्यानं 2 गोष्टीसाठी, कापड आणि हिरे. हिरेची जी घसाई होते ना ती सर्वात जास्त कुठे होते? सुरत आणि नंतर अहमदाबाद, ठीक आहे. इथं बघून घ्या, सातपुडा पर्वत, वरती काय आहे? नर्मदा. सातपुडा पर्वताच्या त्या अजिंठा आणि त्या खचदरीतून ती वाहत येते सुरतपर्यंत आणि सुरत नंतर अरबी समुद्राला मिळते समोर, ठीक आहे. मुलताई परत का टाकले ते तुम्हाला क्लिअर होण्यासाठी गोष्टी परत ॲड केलेल्या आहे की तुम्हाला या मागच्या व्हिज्युअलमधून जर काही थोडंसं समजलं नाही तर पुढच्या व्हिज्युअलमधून अजून चांगल्या प्रकारे समजेल. नर्मदेची जुळी म्हणतात तिला, किंवा काय म्हणतात? दासी. तिला तापी म्हणू शकता किंवा ताप्ती पण म्हणू शकता, ठीक आहे. उगम मुलताई सांगितलं कुठं? मध्य प्रदेश. त्याच्यानंतर सातपुडा आणि सातमाळा यांच्या खचदरीतून वाहत येते. खानदेशातून वाहणारी प्रमुख नदी, खानदेश कोणता भाग असेल? वरच्या टॉपचा भाग, धुळे, जळगाव वगैरे तो साईड, ठीक आहे. खानदेशातून वाहते ती. नाही, खानदेशाचा भाग सांगून राहिलो मी तुम्हाला, जळगावमधून नाही जात ती, मलाही माहिती आहे. हां, नंदुरबार. खानदेशाचा भाग सांगून राहिलो. जळगाव खानदेशमध्ये येत नाही का? जळगावचं नाव काय आहे? जळगाव खानदेश, ठीक आहे, जाऊ द्या. बरं हां, ठीक आहे, काही विषय नाही. तिच्यावर 2 प्रमुख शहर आहे, एक आहे सुरत आणि दुसरं आहे नेपानगर, ठीक आहे. तर सुरत कशासाठी फेमस आहे? व्यापारी केंद्र आहे कोणाचं? कापड आणि हिरे उद्योग. आणि वृत्तपत्राचा कागद सर्वात जास्त, वृत्तपत्र माहीत, न्यूजपेपरचे जे पेपर्स असतात ते प्रिंटेड करण्याचे जे कारखाने आहे ते कुठे आहे? नेपानगर. आता तिची जी प्रमुख नदी आहे ती आहे पूर्णा नदी. कोणती नदी? पूर्णा, ठीक आहे. ह्या तिच्या बाकीच्या नद्या. प्रमुख नदी लक्षात ठेवायची, प्रमुख उपनदी.
नर्मदा नदीची कोणती होती? तवा. याची कोणती आहे? पूर्णा. ठीक आहे. ह्या बाकीच्या अमेर, गोमाई, गिरणा, पांजरा, वाघूर, बोरी, अमरावती महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये आपण त्या बघणारच आहोत. ठीक आहे. पुढे तापी प्रकल्प, त्याच्यावर उकाई, काक्रापार, हतनूर. कोणता कोणता? उकाई, काक्रापार आणि हतनूर. तर आपल्यासाठी महत्वाचा काय? हतनूर. हतनूर प्रकल्प प्रमुख धरण. हतनूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तापी. ठीक आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात. आणि नर्मदा नदी पण कोणत्या कोणत्या राज्यातून जाते? मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात. सुरत जवळ अरबी समुद्रात खंबातच्या आखात. अरबी समुद्रात खंबातच्या आखातवर मिळणाऱ्या 4 नद्या आहे. नर्मदा आणि तापी झाली. त्याच्यानंतर कोणती? माही आणि चौथी आहे साबरमती. पुढे माही नदी. माही नदीचं एक वैशिष्ट्य अगोदर सांगून जातो तुम्हाला. माही नदी 2 वेळेस कर्कवृत्ताला कापते. किती वेळेस कापते? 2 वेळेस. एकदा वरती जाते, पुन्हा वापस येते. कर्कवृत्ताला कट करून जाणारे. कट करून जाणारे म्हणजे त्याला कापते कसं? चाकूसारखं क्रॉस करते सरळ सरळ. किती वेळेस क्रॉस करते? 2 वेळेस. ठीक आहे. मराठी भाषाच तशी आहे. कापते म्हणजे आपल्याला डायरेक्ट असं वाटतं कापत असेल नदी. कर्कवृत्त ही इमॅजिनरी लाईन आहे. काय लाईन आहे ती? इमॅजिनरी. इट इज इमॅजिनरी लाईन. अशी लाईन मारलेली का कुठं कर्कवृत्त? फक्त एक असा पोल टाईप ठेवलेला असेल किंवा एखादा मस्त डिजिटल नाही म्हणू शकत, एखादा फ्लेक्स टाईप बोर्ड टाईप लावलेला असेल. जसं वाघा बॉर्डर आहे का नाही आपली, वाघा बॉर्डरचं तुम्ही बघितलं असेल ना, असं वाघा बॉर्डर. तसं काहीतरी कर्कवृत्तासाठी त्यांनी एक कमान म्हणून लावलेली आहे. तिथून आपल्याला कळतं की इथून कर्कवृत्त गेलेलं आहे. ती इमॅजिनरी लाईन असतात. पण आपण सांगू शकतो की ही जी माई नदी आहे ही तिला 2 वेळेस कट करते. किती वेळेस कट करते? 2 वेळेस. ठीक आहे. कुठून जाते ती? विंध्य पर्वत. बरोबर आहे. विंध्य पर्वतातली पहिली कोणती होती? नर्मदा. त्याच्यानंतर तापी. ठीक आहे. तापी नाही रे, माई. तापी कुठे आहे? सातपुडा आणि अजिंठाचा जो अजिंठा म्हणजे सातमाळाची जी खचदरी, त्या खचदरीमधून तिचा उगम होतो. काय म्हटलं होतं आपण? कोणतं येते? हा, मुलताई. ठीक आहे. पुढं माई नदी 2 वेळेस कर्कवृत्ताला कापते ती. कळालं? आता उलटा यू कसा आहे तो? उलटा यू आकार आहे. त्याच्यानंतर याला आदिवासीची गंगा म्हणून संबोधले जाते. काय? आदिवासीची गंगा. विंध्य पर्वत. आता एवढं डीपमध्ये नाही जाणार, मेहत तलाव इथं वगैरे. विंध्य पर्वतामध्ये एमपी मध्ये सरळ सरळ अशा ज्या नद्या असतात ना, त्या फक्त एवढं विचारतात आपल्याला कोणत्या राज्यामधून उगम पावतात. आणि जर समजा काही कॉन्ट्रोवर्सी असेल, काही न्यूजमध्ये जर आलेलं असेल, तर मग डिटेलमध्ये आपल्याला त्याच्याबद्दल स्टडी करावं लागेल. ठीक आहे. पुढं त्रिवेणी संगम, बेनेश्वर, सोम, जाखम, माई या नदीवर त्रिवेणी संगम आहे. 3 नद्यांचा. कोणत्या कोणत्या? सोम, जाखम आणि माई या नद्यांचा त्रिवेणी म्हणजे 3 नद्या एकत्र आल्या की कोणता संगम बनतो? त्रिवेणी. असा परत कुठे आहे? गंगा, जमुना, सरस्वती. ठीक आहे. सादिया शहराजवळ कोणती नदी आहे? सादिया. लोहित, दिबांग पण आणि तिसरी कोणती आहे? दियांग. पण तिथं त्रिवेणी संगम नाही आहे. त्रिवेणी संगम आहे का तिथं? नाही. त्या 2 नद्या अगोदर मिळतात. कोणत्या कोणत्या? लोहित आणि दिबांग. आणि नंतर कोणती होती वरून? दिहा. इथं त्रिवेणी संगम आहे. त्रिवेणी संगम म्हणजे तिन्ही नद्या एकत्र मिळण्याचा ठिकाण. त्याला काय म्हणतो आपण? त्रिवेणी संगम. साध्या शहराजवळ त्रिवेणी संगम नाहीये. या वेगवेगळ्या ठिकाणी मिळतात 3 नद्या, पण एकत्र होतात. काय होतात? एकत्र. आणि नंतर पुढे नाव काय बनते तिला? ब्रह्मपुत्रा. आता हे सांगितलं तुम्हाला. कर्कवृत्ताला 2 वेळेस आदिवासीची गंगा, त्रिवेणी संगम आहे. कोणत्या नद्यांचा त्रिवेणी संगम आहे असं नाही विचारणार. एखाद्या वेळेस जर आला प्रश्न, हे पण लेस आहे, एकदम लेस. आपण नदी शिकून राहिलो, आपल्याला भरपूर जिओग्राफी खूप मोठे आहे. हे एक एक प्रश्न एवढ्या डीपमध्ये जाणार नाही कधीच. एक्झामिनर कधीच एवढ्या डीपमध्ये जाणार नाही. नॉर्मल प्रश्न राहील, खालीलपैकी कोणत्या नदीवरती त्रिवेणी संगम आहे? कळालं? कोणती नदी आहे? माई नदी. असा सिंपल प्रश्न राहील. पण आपल्याला गोष्टीच क्लिअर नसतात, गोष्टीच माहीत नसतात, तर आपण त्याही प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो का? नाही. पुढे माईच्या उपनद्या. सोम, एकच लक्षात ठेवा. ठीक आहे. सोम आणि जाखम, माई 3 नद्याचा काय होतो? संगम होतो. पुढे माई, बजाज सागर राजस्थान आणि कडाणा धरण गुजरात. 2 महत्त्वाचे डॅम प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती धरणे. पहिलं आहे माई बजाज आणि कडाणा. ह्या गोष्टी आता रिकॉल व्हायला तुम्हाला त्याच्यासाठी माइंड मॅपिंग करावी लागेल. तुम्हाला लिहून ठेवावं लागेल. नदी, त्याच्यावर असे धरणं 4-5 ठिकाणी. जी 4 धरणं असेल तुम्हाला ते असे लोकेशन टाकावं लागतील त्याचे 1, 2, 3, 4.
ह्या जर तुम्ही अशा गोष्टी पाठ करायला गेले, कडा धरण गुजरात, माई बजाज सागर राजस्थान, हे तुमचे पाठ नाही होणार कधीच. तुम्हाला नदीची लाईन काढावं लागेल अशी, तापी नदी. मग जे धरण तिथे आहे तिथं तुम्हाला डॉट ठेवावं लागेल. हां, इथं हे धरण आहे माई, इथं कडाणा धरण आहे, ठीक आहे. असं 3 महत्त्वाच्या नद्या झाल्या, नर्मदा, तापी, माई, ठीक आहे. आता 4थी महत्त्वाची नदी आहे साबरमती. साबरमती नदी, ठीक आहे. आता इथं का दाखवलेलं आहे, इथं का दाखवलेलं आहे? गांधीजी आणि साबरमती नदीचा खूप मोठा संबंध आहे. कोणती यात्रा? दांडी यात्रा. साबरमतीला परत काय त्यांचं आश्रम आहे. काय आहे? आश्रम, ठीक आहे. उगम, आता या नदीचा उगम आहे अरवली पर्वतरांगा. कुठे उगम नदीचा? अरवली पर्वतरांगा, राजस्थान. कुठे? राजस्थान. उदयपूर राजस्थान लक्षात राहू शकता. आणि ही नदी 2च राज्यामधून जाते, राजस्थानमधून गुजरातमध्ये, ठीक आहे. शहर कोणते? अहमदाबाद आणि गांधीनगर. आता कसं आहे ना बघा, आपल्या भारताची जी एक्झाम पद्धती ती खूप डिफरंट आहे. तुम्ही जर MPSC, UPSC सारख्या लेवलच्या एक्झामचा विचार केला तर तुम्हाला प्रश्न लॉजिकल असतात. तुम्ही जर एखाद्या वेळेस सेंट्रलच्या एखाद्या एक्झामचा तयारी करत असाल तर प्रश्न डायरेक्ट चेंज होतात तिथं, की या नदीवर हे कोणतं शहर आहे, ठीक आहे. MPSC, UPSCमध्ये तुम्हाला 99% असा प्रश्न दिसणार नाही. आणि पोलीस भरतीचा जर तुम्ही विचार कराल तर पोलीस भरती कधीच एवढ्या डीपमध्ये जाणार नाही. तुम्हाला तुमची स्टडी डिवाइड करावं लागेल. तुम्ही जर सेंट्रलच्या एक्झामची जर तयारी करायचं म्हटलं तर तुम्हाला फॅक्ट 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 समजतात ना, ज्या गोष्टी फॅक्च्युअल बेस आहे त्याच्यावर जास्त भर द्यावा लागेल. आणि तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला तयारी करायची असेल, तलाठी, सरळ सेवा, MPSC, आणि जर एखाद्याच्या मनात UPSC असेल तर तुम्हाला लॉजिक बेस अभ्यास करावा लागेल. कसा बेस? लॉजिक. फॅक्ट बेस म्हणजे कसा? अहमदाबाद आणि गांधीनगर शहर कोणत्या नदीवर आहे? साबरमती. असा प्रश्न महाराष्ट्रामधल्या एक्झाम मध्ये शक्यतोवर 99% येणार नाही. येणार नाही. कारण आपली जी एक्झाम आहे, आपण जर पोलीस भरती सोडली तर बाकी सगळे एक्झाम लॉजिकल आहेच. तलाठी घ्या, सरळ सेवा घ्या, प्रश्न सरळ येणार नाही तुम्हाला, सिंपल येणार नाही. थोडंसं लॉजिक असेल त्याच्यामागं, थोडंसं काही ना काही लॉजिक असेलच. आणि UPSC तर पूर्ण लॉजिकलच आहे. उपनद्या वाचून घ्यायच्या फक्त, पाठ करण्याची काही गरज नाही. हे लक्षात राहू द्या, भारतातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांपैकी एक. आता ज्या काही प्रदूषित नद्या आहेत त्या सगळ्या हिमालयाकडे आहे. कुठे आहे? हिमालयाकडे. पण हिमालयात नसून भारतातली सर्वात प्रदूषित नदी आहे. हिमालयाकडल्याच नद्या प्रदूषित का म्हणतो आपण त्याला? कारण त्याच्यावर मोठे मोठे शहर आहेत. यमुना नदी सर्वात प्रदूषित नदी आहे. तुम्हाला सांगायचं विसरलो असेल मी, पण आता सांगतो. यमुना नदी सर्वात प्रदूषित नदी आहे. त्याचं रिझन असं आहे, यमुनेवर पहिलं कोणतं शहर आहे? दिल्ली. त्याच्यानंतर कोणतं आहे? आग्रा. हे 2 मोठे शहर आहेत यमुना नदीवरती. आणि तेच प्रदूषित पाणी घेऊन कुठे जाते यमुना? गंगा नदी. आणि गंगा नदीमधला सर्वात महत्त्वाचा प्राणी कोणता आहे? डॉल्फिन. गँगेटिक डॉल्फिन. त्याला नॅशनल रिव्हर ॲनिमल म्हणतो आपण. आणि त्या प्राण्याचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे, ठीक आहे. म्हणून नमामि गंगे ऐकलेलं आहे का? नमामि गंगे ऐकलेलं आहे ना? नमामि गंगे प्रोजेक्ट चालू केलेला आहे. नमामि गंगे म्हणजे काय? गंगा शुद्धीकरण करणं. आता तो कुठपर्यंत सक्सेस होतो कोणालाच माहित. आता पुढं लुनी नदी. कोणती नदी? लुनी. लुनी नदी एक महत्त्वाची नदी आहे. लुनी नदी भारतातली अशी नदी आहे जी समुद्राला मिळत नाही. जी समुद्राला मिळत नाही. आपण कच्छ ऐकलेलं तुम्ही? रन ऑफ कच्छ, ठीक आहे. त्या कच्छच्या आखातमध्ये किंवा कच्छच्या त्या एरियामध्ये ती दलदलीचा प्रदेश तयार करते. काय प्रदेश तयार करते? दलदलीचा. म्हणजे येते आणि ती वाळवंटामध्येच लुप्त होऊन जाते. म्हणून तिला लुप्त म्हटलेलं की तू कुठेतरी कुठे लुप्त नदी. काय म्हणतात तिला? लुप्त नदी लुनी, ठीक आहे. पुढच्या स्लाइडवर सांगतो. नागपाटपासून येते लुनी. आणि हे जे गुजरातमध्ये कच्छ रण आहे, म्हणजे हा जो प्रदेश आहे आपण दलदलीचा प्रदेश म्हणतो, ठीक आहे. म्हणून तुम्ही जर हे बघितलं ना, हा जर भाग बघितला तुम्ही, हा, ठीक आहे. इथं जास्त कॉन्ट्रोवर्सी होत नाही, कारण हा पूर्ण ओपन एरिया आहे. कसा एरिया आहे तो? पूर्ण ओपन. तुम्ही पिक्चर वगैरे बघितले असेल, बजरंगी भाईजान वगैरे, ठीक आहे. बघितले ना, तारो के नीचे से. हां, तो जो तो जो भाग आहे इथं जास्त कॉन्ट्रोवर्सी होत नाही. का कॉन्ट्रोवर्सी होत नाही? मैदानी इलाका आहे. कसा इलाका आहे? मैदानी. शत्रू तेव्हाच दिसून जातो. कॉन्ट्रोवर्सी कुठे होते? वरच्या साईडला. का बरं वरच्या साईडला का होते? डोंगराळ भाग, पहाडी इलाके, ठीक आहे. घनदाट जंगले, बरोबर आहे. मोठ्या मोठ्या नद्या. म्हणजे एवढ्या मोठ्या याच्यावरती लक्ष ठेवणं कधीच पॉसिबल होणार नाही. तुम्ही किती
तुम्ही कितीही टेक्निकली स्ट्रॉंग असा, प्रत्येक बारीक हालचालीवर तुम्ही लक्ष ठेवू शकत नाही. मग त्याच्यासाठी चेकपोस्ट तयार केलेले असतात. काय केलेले असतात? चेकपोस्ट. जशी आपल्या चेकपोस्टची त्यांच्या चेकपोस्टची आपल्याला माहिती असते, तशीच आपल्या चेकपोस्टची पण त्यांना माहिती असते. कारण भारत जेव्हा स्वतंत्र झाला होता, काय? भारत जेव्हा स्वतंत्र झाला होता, एक लाईन टाकली होती मधामध्ये. काय टाकली होती? लाईन. इमॅजिनरी लाईन होती ती. पण यांचे नातेवाईक दोन्ही बाजूला आहेच ना. आहेच का नाही? तुम्ही भारत, पाकिस्तान 2 देश बघता. पण तुम्ही जर ग्राउंड लेव्हलचा विचार केला, मला सांगा, आपलं एक गाव आहे आणि बाजूचं एक गाव आहे. मधात जर लाईन टाकली की नाही, तू पलीकडला दुसरा देश, हा दुसरा देश. आपण त्यांना ओळखत नाही का? ते ओळखतात. मग असे जे लूप होल्स आहे, त्याच्यामुळं आक्रमणं जास्त होतात. ही इंडियाची रिॲलिटी आहे. भारतात जे आक्रमणं होतात, ते लूप अरे कोणाला पैसा नको? पैसा कोणाला नको. इकडून नाही मिळत तर कुठून घ्या? इकडून घ्या. असे करप्शन जाऊ द्या. त्याच्यात जर पडलं तर आपल्या मिलिटरीमध्ये पण भरपूर करप्शन आहे. त्याच्यामध्ये नका जाऊ आता. तुम्ही फक्त काय न्यूज वाचत चालायचे एखाद्या वेळेस. नागपाड. काय? नागपाडमध्ये उगम आहे लुनी नदीचा. ठीक आहे. अजमेरला. कुठे? अजमेर. अजमेर महत्त्वाचं शहर आहे. कुठलं असेल महत्त्वाचं शहर ते? राजस्थान. ठीक आहे. पुढं थार वाळवंटातील सर्वात मोठी नदी. तर थार वाळवंट पाहिजे तिथं. थार वाळवंटातील सर्वात मोठी नदी आणि त्या थार वाळवंटाला प्रसार होण्यापासून कोणता पर्वत रोखतो? अरवली पर्वत. काय? अरवली पर्वत रोखतो ना? बरं, अरवलीच म्हटलं का? ठीक आहे. बरं, लुनी नदीचे वैशिष्ट्य, दुसरं वैशिष्ट्य आहे तिचं, हे जे बालोतरा गाव आहे, कोणतं गाव आहे? बालोतरा शहर म्हणा, इथपर्यंत ती गोडं पाणी असतं तिच्यामध्ये. कोणतं पाणी असतं? गोडं. पुढं आल्यानंतर वाळवंटात येते ती आणि तिचं पाणी सलाईन वॉटर होतं, म्हणजे खारं पाणी बनतं. काय बनतं तिचं पाणी? खारं पाणी. आणि रनच्या कच्छ रन तिथे ती लुप्त पावते. ठीक आहे. सॉल्ट रिव्हर पण म्हणतात तिला. काय म्हणतात? सॉल्ट रिव्हर. ठीक आहे. उपनद्या सरस्वती, जोजिरी, जवाई, हां, बरं, सुकडी, बांडी, खारी. लक्षात, एवढं काही डीपमध्ये द्यायची गरज नाही. फक्त नावं लक्षात ठेवा. पुढे एक नाव हे परत लक्षात ठेवा, जिथे उगम होतं तिला सागरमती म्हणतात. साबरमती वेगळं, सागरमती वेगळं. आता एकदा बघून घेऊ शॉर्टमध्ये आपण. नर्मदा नदी कुठे उगम पावते? अमरकंटक, मध्य प्रदेश. तापी, मुलताई, विंध्यरांगा, हे कोणता? सातपुडा, मध्य प्रदेश. माई, विंध्यरांगा, मध्य प्रदेश. साबरमती, अरवली आणि लुनी, नागपाड, राजस्थान. अरवली, राजस्थान. ठीक आहे. हे काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. थोडेसे त्यांचे वैशिष्ट्य. हिचं वैशिष्ट्य काय आहे? खचदरी, धुवाधार धबधबा. नर्मदेची जुळी बहीण सुरत शहराजवळ अरबी समुद्राला मिळते. कर्कवृत्ताला 2 वेळेस छेदते. तिला आदिवासीची गंगा म्हणून पण समजले जाते. ठीक आहे. मला असं वाटतं, माझ्या माहितीनुसार आदिवासीचा जो कुंभमेळा आहे ना, कोणाचा? आदिवासीचा कुंभमेळा माई नदीवरती भरतो. कोणत्या नदीवरती? आदिवासींचा बोललो मी. कोणाचा? आदिवासींचा. साबरमती आश्रममधून जाणारी साबरमती आणि अंतर्वाहिनी म्हणजे जी समुद्राला मिळत नाही, खाऱ्या आणि गोड्या पाण्याची मिक्स नदी, किंवा तिला सॉल्ट रिव्हर म्हणतात. कोणती रिव्हर? सॉल्ट. आता इतर पण काही महत्त्वाच्या नद्या आहे, पण ज्या जास्त न्यूजमध्ये नसतात, पण आपल्याला त्या बघणं आहे थोड्याफार एक नॉलेज म्हणून आपल्यासाठी. एखाद्या वेळेस जर प्रश्न बनवायचा असेल तर बनवू शकतो. पहिली नदी आहे घग्गर नदी. जेच तुम्हाला बोललो होतो, ही नदी पठारामधून उगम पावत नाही. ही नदी येते शिवालिक. कुठलं शिवालिक? कोणता पर्वत आहे? हिमालय. आठवतं? ट्रान्स हिमालय सर्वात वरचा भाग, पार हिमालय म्हणतो. त्याच्यानंतर हिमाद्री, ग्रेट हिमालय. त्याच्यानंतर खाली लेझर. कोणता? लेझर म्हणजे कोणता? लघु किंवा हिमाचल. आणि खाली शिवालिक. तर ही नदी कुठून येते? शिवालिक टेकड्या. HP म्हणजे काय? हिमाचल प्रदेश. हंगामी आणि अंतर्वाहिनी. हंगामी म्हणजे काय? तेच. हंगामी म्हणजे काय? जसं पाणी असेल 12 महिने वाहते का ती? नाही. अंत हनुमानगड जवळ लुप्त. परत ही लुप्त होणारी नदी. ही पण कशी आहे? लुप्त होणारी नदी. ठीक आहे. आणि पौराणिक गोष्टीनुसार ही जी नदी आहे हाकरा. ठीक आहे. हाकरा म्हणायचं तिला. वैदिक काळामध्ये हाकरा म्हणत होते. सरस्वती नदीचा अवशेष मानला जातं तिला. कोणत्या नदीचा अवशेष? सरस्वती नदी. सरस्वती नदी कुठं नाव ऐकलेले? सरस्वती नदीचं नाव कुठं ऐकलेलं तुम्ही?
गंगा नदी शिकताना. त्रिवेणी संगम कुठे? प्रयागराज. कोणत्या कोणत्या नद्या? गंगा, जमुना, सरस्वती. जमुना नाही, यमुना. जमुना वेगळी. ठीक आहे, लक्ष फक्त नॉर्मल लक्षात राहू द्या. कुठून येते ती? हिमाचल प्रदेश. ठीक आहे, लुप्त होणारी नदी. त्याच्यानंतर गोव्यामधल्या 2 महत्त्वाच्या नद्या आहेत. एक आहे मांडवी आणि जुवारी. तर दूधसागर धबधबा भरपूर वेळेस ऐकलेला असेल. ठीक आहे, म्हणून ती नदी महत्त्वाची आहे. दूधसागर धबधबा कोणत्या नदीवरती आहे? मांडवी. या दोन्ही नद्याचं तुम्हाला 100% सांगतो, उगम कोणीच विचारणार नाही. जुवारी आणि मांडवी दोन्ही नद्या कुठे आहे? गोव्यामध्ये. मांडवी नदीचं वैशिष्ट्य दूधसागर धबधबा आहे आणि जुवारी नदीचं वैशिष्ट्य गोव्यामधली सर्वात लांब नदी. पुढे शरावती. शरावती नदी आहे कर्नाटकमध्ये. कुठे आहे? कर्नाटकमध्ये. पश्चिम वाहिनी नद्या सगळ्यात महत्त्वाच्या 4च आहेत. नर्मदा, ताप्ती, माई आणि साबरमती. त्याच्यानंतरच्या ज्या नद्या शिकते त्या पश्चिम वाहिनी आहे म्हणून शिकते आपण. ठीक आहे. जोग धबधबा कुठं आहे तो? शरावती रिव्हर. भारतातील सर्वात उंच धबधब्यापैकी एक. भारतामधला सर्वात उंच धबधबा कोणता आहे माहिती कोणाला? ठीक आहे, जाऊ द्या, सांगा नंतर. जोग धबधबा कुठे आहे? शरावती रिव्हर. आणि तिच्यावर जे महत्वाचं धरण आहे एक, शरावती रिव्हर कर्नाटकमध्ये. कर्नाटकमधली दुसरी महत्वाची सॉरी एक याच्यानंतर केरळमधली महत्वाची नदी आहे. हिचा उगम कुठे आहे? शिमोगा. ठीक आहे. ह्या ज्या नद्या आहे टेन्शन नका घेऊ, ह्या नद्या फक्त लक्षात राहू द्या. घागर, त्याच्यानंतर मांडवी. थोडंफार लक्षात कसं ठेवायचं? घागर नदी कुठून येते? हिमाचल. ठीक आहे. आणि पूर्ण 12 महिने वाहत नाही, लुप्त पावणारी नदी आहे. त्याच्यानंतर मांडवी नदी कशासाठी फेमस आहे? दूधसागर धबधबा. जुवारी नदी गोव्यातील सर्वात लांब नदी. त्याच्यानंतर शरावती नदीवर कोणता धबधबा आहे? जोग धबधबा. ठीक आहे, बाकी विसरले तरी चालते, काही टेन्शन नाही. धबधब्यासाठी ती प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतरची एक महत्त्वाची नदी राहिली पेरियार नदी. ही कुठली नदी आहे? केरळ. केरळची जीवनदायिनी, केरळची सर्वात लांब नदी. प्रकल्प कोणता तिच्यावर? इडुक्की. इडुक्की आर्क डॅम, इडुक्की धरण. कोणतं धरण? इडुक्की. उत्तरेकडून वाहून पश्चिमेकडे वळते. उत्तरेकडे वाहून कुठे वळते? पश्चिमेकडे. अशी वरती जाऊन पश्चिमेकडे वळते ती. ठीक आहे. आता इकडं नद्या कमी असण्याचं कारण काय आहे? कोण सांगू शकतं? पश्चिम वाहिनी नद्या कमी असण्याचं कारण, मेन कारण काय? पश्चिम घाट. कोणता घाट? पश्चिम घाट. कारण पश्चिम घाटाला कापून जाणं या नद्यांना पॉसिबल नाही, कारण त्यांची ताकद तिथे तेवढी नाही. याच्या उलट हिमालयन नद्यांची ताकद जास्त आहे. का जास्त आहे? कारण त्यांना पाणी वाहून आणायला वेळ मिळतो, ताकद त्यांची वाढते. हा भाग खूप छोटासा आहे. कळालं? त्याच्या कंपॅरिझनमध्ये, हिमालयाच्या कंपॅरिझनमध्ये या नद्यांसाठी पाणी वाहून आणण्याचा जो भाग आहे तो खूप छोटा आहे. आपण कोणत्या कोणत्या नद्या बघितल्या? नर्मदा, त्याच्यानंतर तापी, माई, साबरमती, त्याच्यानंतर लुनी, घगर, मांडवी, जुवारी, शरावती आणि पेरियार. आता पोलीस भरतीसाठी सर्वात सिंपल प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? कळालं? एवढे सिंपल प्रश्न आहे. लेक्चर आपण जे शिकून राहिलो ते फक्त एक ओव्हरऑल डीप इंट्रोडक्शन म्हणून शिकून राहिलो. एवढ्या डीपमध्ये स्टडी करण्याची गरज नाही. फक्त गोष्टी एवढ्या डीपमध्ये आपल्याला माहिती पाहिजे. एखाद्या वेळेस जर आला प्रश्न, समजा खालीलपैकी लुप्त पावणारी नदी कोणती? माहिती पाहिजेत का नाही? कोणत्या नदीला सॉल्ट रिव्हर म्हणतात? सॉल्ट रिव्हर. माहिती पाहिजेत नाही या गोष्टी. कर्कवृत्ताला कापणारी कोणती नदी आहे? याच्यासाठी मी तुम्हाला गोष्टी डीपमध्ये सांगतो. डीपमध्ये अभ्यास असला की गोष्टी तुम्हाला इझी वाटायला लागतील. तुम्ही जर फक्त असं शिकले असते पश्चिम वाहिनी नद्या ह्या, पश्चिम वाहिनी नद्या ह्या, तर तुमचं कधीच पाठ झालं नसतं. ठीक आहे, पुढे आहे का काही बघू द्या. हां, 4 नद्या कोणत्या कोणत्या मिळतात तिथे? साबरमती, माई, तापी आणि नर्मदा. हेच समजण्यासाठी. तापी नदी समुद्रातून नाही येत अशा. काही लिंक लावता तुम्ही कधी कधी. नद्यांचा भूगोल, यशाचा मार्ग. आपल्या उत्तरेकडील नद्या कंप्लीट झालेल्या आहे. पश्चिम वाहिनी नद्या कंप्लीट झालेल्या आहे. आता कोणत्या नद्या राहिल्या आपल्या? पूर्व वाहिनी. ठीक आहे, समजलं सर्वांना? जय श्रीकृष्ण.